निवडणूक आयोगाचे आदेश। प्रचार सभेत रॅलीत कर्मचारी दिसल्यास गमवावी लागणार नोकरी। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझ्या YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर आणि मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर। तर एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आज मी घेऊन आलोय। ती म्हणजे अशी की एक धोक्याची घंटा त्यांच्यासाठी वाजलेली आहे आणि ती निवडणूक आयोगाने वाजवलेली आहे। यामध्ये महत्त्वाचे म्हणजेच निवडणूक आयोगाने असे आदेश दिलेले आहे की प्रचार सभेत किंवा रॅलीमध्ये कर्मचारी, तोही शासकीय कर्मचारी जर दिसला तर त्याला त्यासाठी त्याची नोकरी गमवावी लागू शकते। तर काय आहे याबद्दलची नियमावली आणि यामध्ये कशा पद्धतीची कार्यवाही केली जाणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायला विसरू नका। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया। तर सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात भव्य रॅलींचे आयोजन विविध पक्षांकडून करण्यात येत आहे। यामध्ये राज्यातील कर्मचारी सहभागी होतात। यामुळे समाजामध्ये कर्मचाऱ्यांच्या समावेशाने वेगळा संदेश जात असतो। यामुळे निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की जर प्रचार सभांमध्ये कोणताही कर्मचारी सहभागी झाल्यास त्यास नोकरी गमवावी लागणार आहे। सरकारी कर्मचारी हा शासनाच्या वतीने काम करीत असतो, त्याबद्दल त्याला वेतन स्वरूपात मोबदलाही दिला जातो। ज्या दिवशीपासून कर्मचारी शासन सेवेत रुजू होतो त्या दिवसापासून त्यास काही गोष्टी टाळणे आवश्यक असते। त्यापैकी एक म्हणजे कोणत्याही निवडणूक प्रचार सभांमध्ये तसेच रॅलीमध्ये प्रचार करणे, भाषणे देणे अशा कोणत्याही प्रकारचे कृत्य त्यांना करता येत नाहीत। शिवाय त्यास नोकरीमध्ये असताना निवडणूकही लढविता येत नाही। आता एकंदरीत खाजगी शाळा संस्थांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता यामध्ये देण्यात आलेली आहे। यामध्ये खाजगी शाळेतील शिक्षक किंवा कर्मचारी आपल्या संस्था चालकांच्या परवानगीने निवडणूक लढवू शकतात। आता निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशांमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की खाजगी संस्थांमधील शिक्षक किंवा कर्मचारी प्रचार सभेत रॅलीत दिसल्यास त्यांना नोकरी गमावी लागणार असल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे। प्रचार किंवा रॅलीचे प्रशासनाकडून व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। यामुळे खाजगी संस्थांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रचार किंवा रॅलीमध्ये त्यांनी सहभाग घेऊ नयेत असे खडसावून सांगण्यात आलेले आहे। खाजगी संस्थांमधील संस्था चालकांकडून शिक्षकांना निवडणूक कामासाठी जुंपले जाते। थेट प्रचार, भाषणे अशा कामाकरिता प्रत्यक्ष सहभागी करून घेतले जाते। राज्यातील बऱ्याच संस्था ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या असल्याने आता यापुढे शिक्षक, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना थेट प्रचार, भाषणे अशा कोणत्याही प्रकारचे काम करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। अशा प्रकारचे थेट परिपत्रक राज्य निवडणूक आयोगामार्फत निर्गमित करण्यात आलेले आहे। जर कोणताही शिक्षक किंवा कर्मचारी अशा प्रकारच्या निवडणूक किंवा प्रचार, रॅली तसेच भाषणे करताना आढळल्यास त्यास नोकरी गमवावी लागणार असल्याचे सदर परिपत्रकांमध्ये नमूद करण्यात आलेले आहे। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसाठी निवडणुकीच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाची अपडेट आणि एक महत्त्वाची अशी मार्गदर्शक सूचना आम्ही घेऊन आलो होतो। ती म्हणजे अशी की प्रचार सभेमध्ये किंवा रॅलीमध्ये शासकीय कर्मचारी दिसल्यास त्याला नोकरी गमावी लागणार आहे। तर एकंदरीत हा व्हिडिओ आपल्याला महत्त्वपूर्ण आणि कामाचा ठरेल अशी मी अपेक्षा करतो। त्यामुळेच या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर याला आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। असेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले विविध माहितीपर व्हिडिओज जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे।
त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.